कोण होईल मराठी करोडपतीमध्ये नुकतीच हजेरी लावली ती सुरेश वाडकर आणि त्यांची पत्नी पद्माने. चला तर मग पाहूया ह्या सेलिब्रिटी कपलने काय धमाल केली सेटवर. हा जो आमचा खेळ आहे, मी म्हटलं तसं असेल साथ तरच जमेल बात, अशी आमची थीम आहे. आणि आज पद्माजी तुमचं मनापासून स्वागत की तुम्ही सुद्धा ह्या खेळात आज सामील झालेला आहात. या खेळाविषयी अर्थात तुम्हाला माहिती आहेच, खूप जास्त म्हणजे अमितजींनी ह्याचे 7 सीझन केलेत. आमचं हे दुसरं पर्व आहे. पहिलं पर्व अतिशय लोकप्रिय झालं. लोकांच्या आग्रहाखातर पुन्हा एकदा नव्या पाहुण्यांसह आम्ही इथं हे पर्व आज सादर करतो आहे. मला त्यांचे 7 आणि आत्ताचा म्हणजे 8 सीझनचा मला अनुभव आहे. कारण मी एकही एपिसोड सोडलेला नाही अमितजींचा. म्हणजे तू कुठे चुकलास तरी मी सांगू शकतो. लाईफ लाईन्स ज्या 3 आहेत तिकडे 5 होत्या. हो, आजच्यासाठी स्पेशली 2 वाढवता नाही का येणार. मी खरं सांगू का, 7-8 सीझनचा ज्यांना अनुभव असतो ना, त्यांना खरं एकही जीवन लाईन लागणार नाही. अच्छा, रिदमिस्ट आहे मी. तबला हे माझं वाद्य. असं एक माझं अज्ञान आज त्यानिमित्तानं महाराष्ट्राला लक्षात आलं. गाणं आणि तबला ह्याच्यात मी ग्रॅज्युएशन केलंय. पण एका पॉइंटवर येऊन गुरुजी म्हणाले, अरे सुरेश, आता तू कुठेतरी एकीकडं कॉन्सन्ट्रेट कर. तू तबलाही चांगलाच वाजवतोस, गातोसही चांगला, पण तरी तबला हे साथीचं वाद्य आहे. गायक हा मेन खरं स्टेजवर. पण आता सोलो तबला वाजवणारी जसं जाकीर भाईंसारखा किंवा आनंद चटर्जी किंवा असे ही जी काही नावं आहेत, त्यांना जर सोडलं तर संगतीलाच तबला साथ संगत करायला तर ते नंबर 2 वर येतं. त्याच्याऐवजी तू गाणंच कर तू. आणि खरंच म्हणजे त्यामुळं तुमचा हा इतका सुरेख आवाज आणि तुमच्यासारखे गायक आम्हाला अनुभवायला मिळाले. आमची सगळी पिढी तुमच्या गाण्यांवरती वाढली. आणि खरंच म्हणजे आज तुम्ही तबला वाजवला असतात तर तोही तुम्ही त्या उंचीपर्यंत नेला असतात याची मला अगदी 100% खात्री आहे. एका गायकाला तबल्याचं अंग असणं खरंच इज व्हेरी नेसेसरी. तालाचं भान राहतो त्याला. आणि चांगल्या गायकाला जर आत ताल भिनला नाही ना, तर त्याच्या गाण्यात परिपूर्णता येत नाही. आता असं माझे गुरुजी मला अजून आठवतं की तुम्ही एका कार्यक्रमात असं म्हणला होतात की जसा प्रत्येक गायकानं सुराचा एक असा खड्डा बनवला पाहिजे, त्या खड्ड्यात आपल्याला आराम करता आला पाहिजे. तसंच ते जितकं महत्वाचं आहे तितकंच तालाचं ज्ञानही महत्वाचं आहे. एक तंतुवाद्य म्हणजे स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट हे शिकलंच पाहिजे. खरी सुराची जी पकड असते इन्स्ट्रुमेंट ट्यून करताना. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.